बघा इकडे बघ. गोलका या स्नेहाला वलका चालतील का थोड्या वेळाने जरा बघ ना. मग ते जातील पळतील. आपला कोकणची डिंप. वाव काय व्ह्यू आहे यार मेंढा. काय व्ह्यू आहे काय माहिती मला आठवत नाही. बघा इकडे बघ. सेल्फी नाही काढत आहे व्हिडिओ काढते मी. बीच वर जातोय आम्ही बीच वर. पण आपणच दिसतोय ना. नाही 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 बदनामी वगैरे नाही आपण करणार. हा कोटच्या रस्त्याने आणलीस आम्हाला तू. मी गेली फिरायला कॉल केलेला संध्याकाळी. तिने आम्हाला कोणत्या तरी रस्त्याने आणला नाही बाहेर. ह्या म्हैशी बघ आल्याला म्हैशींचा गोलका या स्नेहाला वलका. ते दोघे आपण आहोत. व्ह्यू पण कसला. पहिला इथूनच हाच प्रवास होता रस्त्याचा. वाव यार ढग बनावर फिरतोय बोल. फक्त इंडियन आर्मी मुळे. इंडियन आर्मी हाय म्हणून आज आपण इकडे व्यवस्थित फिरतोय वगैरे. आपला पण सत्यानाश करते. मुंबईला गेलं की जीव धाकधुक धाकधुक. मेन मुंबई येत आणि माणूस हा तेच मला ते मला रुचिता बोलली मेहंदीचा असं मुंबईच्या बीच मध्ये काय नाही हे असं एवढं काय वाटत. इथल्या बीच वर एवढं काय हवंय आणि मुंबईला काय तू राहतेस काय 1-2 तासासाठी जातेस. तुला काय फरक पडतो त्याचा. तुमच्या घरात हे खायला पण येत असेल का खारं सॉरी. हा बोला गेल म्हणजे काय आता मी तेच बोलायचं होतं की ते आपले प्रमाणे. पण कितीला आज कितीला घेतलीस आज मच्छी कितीला. आज मी नाही घेतली मग म्हणजे मी घेतली नाही. तरी पण अंदाजे कितीला भेटते ते सांग. म्हणजे मुंबईचा भाव इकडचा भाव काय. मी 250-250 500च्या आतमध्ये भरपूर येऊ शकते की 7-8 माणसं खाऊ शकते. पण मी तिथे विचारलं ना बोंबीमध्ये बोंबील जायची होती. बोंबीचं प्राइस कडे गेली सुके बोंबील. तर मला काय बोलली किलोवर 600 रुपयाला 700 रुपयाला देईल. मुंबईला स्वस्त आहे. कुठे तू बोलली 700 रुपये किलो आहे. ते बोरलीला. अरे बोरलीला ना महागच येतात. काय सगळे हे लोक येतात ना मोठी मोठी लोक म्हणून त्या लोकांनी भाव वाढवले. तर इथे आपल्या घरी गावात आले ना विकायला तुला 600 रुपयाला जोडी देतात ना. ती जोडी तुला 100 रुपयाला देतील. पण ती गावात नाही. अरे ती कसं तिथे धंदे त्यांच्या ती बघ सगळी आधी बसते. पाणी ओळखीनच आहे ना नक्की. पाणी म्हटलं ओळखीनच आहे ना. मला खेकडी काय बोलतो त्याला. डावडोले. व्यवस्थित बोल. डावडोले व्यवस्थित दाखव ना. ओ सॉरी. तू काय घेऊन जाते पंकजला देखील. असं असं फिरव. हा चालतो. हा चालतो पण आता नाही चालणार तो. उभे हे चांगले असतात. तुला हा मग रुची त्याला दाखव. तू हे तिला व्हिडिओ दाखव. ती पागल होईल. त्यासाठी तू येणार आहे संकेत कडून 2 दिवस. हे खायला ना. हब हब तो नाही तो नकली आहे. कसं समजलं. नकली आहे बघ दिसतंय बघ लालवाला होता. हे असले हे रात्रीचे खूप येतात ना बाहेर हे वाले. आणि हे तिला खायला. तू पाय माझी हे खराब करतेस व्हिडिओस ने. हे आमच्याकडे खातात हा बघ. रात्रीची खूप येतील. गरमी आहे ना आता
गरमी आहे ना ते घरात करायला. नाही तुला दे बिचारीला खायला ठेव. खरंच जमा करूया काय आपण? मी कुठं आहेत कुठं दे. अरे दिसतील इथे हा जाऊया. हा डब्बा घे. एवढंसं काय करणार आहे? एवढंसं का सुंदर आहे? हा बाबा इकडे ये, इकडे ये. नको जमा करू, काय करायचं? ये ना घरी. नाही तो वाटतं. तुला तो डब्बा पकडायला सांगितला ना ते तो बघ. आणि तू चपला घाल पहिला. आपण बोलण्याच्या नादात पुढे पुढे जाऊ. नंतर भेटणार ना. अबे हे चकले तो बघ बघते मला. कुठं तो बघ. बाबू जास्त पुढे नको जाऊ. ए पाणी वाढतोय. नाही चाललं अजून. गव्हर्नमेंट पैसे देणार आहे. गव्हर्नमेंट समुद्राचा भाग आला. आता ओटी सॉरी आता पाणी थोडं वाढतंय समुद्राला. बसलोय सगळे लग्नाला आलेले माणसं इकडे. ते बघा टाइमपास. दक्षू भिजू नको. सगळे इकडे झाले लग्न घरातले टाइमपास साठी. कोकणपट्टण मॉमेटन आहे. भरपूर मॉमेटन लोक आहेत. मीरा रोडला मॉमेटन आहेत. समुद्राच्या काठ्यावर बसून गप्पा मारतोय विदाउट रेंज. किती मस्त लाईफ आहे गावातल्या माणसाची. मला ना त्या उंबारड्यातली घरं जाम भारी वाटतात. एकदम नारळाची झाड आहेत सगळे. आणि बोलतात त्याला श्री समर्थ नगर. पण छान वाटत ते एकदम नारळाची झाड बघ. ते बघ ढग पण तिथे आलेत सूर्याचे. इथे ते बघ सावळी पडले. काही ठिकाणी ऊन आहे. हो अजून सनसेटला खूप टाइम आहे. अजून तो सूर्य तिथे अजून तो खाली येईपर्यंत टाइम लागेल. कचरा आहे ग पूर्ण. या चंदना आपल्या पायाचे नंतर हाताचे असे पकडताना असं आपल्या चॅनलचं आपण नाव लिहूया. ओके कोकण कोकण कोकणची आपला कोकणची डिंपल गर्ल. केवढं मोठं नाव आहे यार. कोकणची डिंपल गर्ल. हे बघा काय भारी वाटते सनसेट. कोकणची डिंपल गर्ल. जो पण आपल्याला बघेल त्याने सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बाय. वाव काय व्ह्यू आहे यार. मेंढा काय व्ह्यू आहे. ए गोल गुलाटे घे. हो पाऊस येतोय आता. आणि आता आमची पळापळ झाली. आता मी जातोय पळत पळत जाऊ. हे ढग बघा काळे काळे आमच्या डोक्यावर. हा आता पाऊस पडणार आहे. नाही पडेल. आणि माझ्या चपलीवर कोणी पाय दिला रेतीचा. त्या पोरी गेल्या त्यांनी वाटतं. समुद्राला पण भरती आली आता. बघा ते भारी व्ह्यू वाटतो यार. असं वाटतं इथून जाऊच नाही. तिकडे सूर्य सुद्धा आहे. तिथे सूर्य आहे. आणि हे इकडे सगळे काळे ढग आलेत. आता पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण पळूया पटापट घरी. असा व्ह्यू आपल्याला मुंबईला सुद्धा नाही कधी बघायला मिळणार. एवढा शांत वातावरण आणि
ए वाजले किती? 6:45. 6:45. 5:30 ला आलो होतो आम्ही. अशी शांतता मुंबईला तरी भेटेल काय? एन्जॉय करून घे, एन्जॉय. आलो आणि आता 6:45 ला आम्ही घरी जातोय. मस्त संध्याकाळ झाले. मी आलो आता परत ह्या रस्त्याने. तर मेघा तिच्या घरी जाईल आणि आम्ही आमच्या घरी. आज हळद गाजवणार. नाला असेल ना रे, पावसाळ्यातून हा होल असेल, होल. हा, पावसाळ्यातून इथे पाणी वाहत असेल. काहीतरी टच होऊन गेलं.